महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या 2588व्या त्रिविध वैशाख बुद्ध पौर्णिमा जयंतीनिमित्त सांगलीतील माता रमाई आंबेडकर उद्यान संवर्धन समितीच्या वतीनं विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले। या उपक्रमांमुळे शहरात धार्मिक आणि सामाजिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता धम्म रॅलीने झाली। श्रावस्ती बौद्ध विहाराच्या वतीनं काढण्यात आलेली ही रॅली तथागत हस्तमुद्रा माता रमाई आंबेडकर उद्यान येथून सुरू होऊन नवीन वसाहत, बालाजी मेन रोड, काँग्रेस कमिटी, राम मंदिर, सिव्हिल हॉस्पिटल चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमांगण परिसर येथे संपन्न झाली। रॅली दरम्यान भगवान बुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला। यानंतर सकाळी 10 वाजता त्रिसरण पंचशील ग्रहण आणि अभिवादन कार्यक्रम पार पडला। नागरिकांसाठी दुपारी 11 ते 3 या वेळेत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमात सर्व समाज घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। दरम्यान महाबोधी बुद्धगया विहार मुक्त करण्यात यावा तसेच बुद्धगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कार्यक्रमास भंते डॉक्टर यश काश्यपायन महातेरो, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा नगरसेविका स्नेहल सावंत, नगरसेवक प्रकाश मुळके, नगरसेविका वर्षा निंबाळकर, माजी विरोधी पक्षनेते सदाशिव वाघमारे, माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात, श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप, दीपस्तंभ विहाराचे अध्यक्ष प्राध्यापक जगन कराडे, माजी समाज कल्याण आयुक्त हंबीरराव कांबळे, बापूसाहेब सोनवणे, आशिष गाडे, CB चौधरी, सचिन सव्वाखंडे, जगन्नाथ आठवले, माजी उपायुक्त रमेश वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे जितेंद्र कोलप तसेच समता सैनिक दलाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। धम्म रॅलीमध्ये विजय लांडगे आणि पवन कदम यांनी महापुरुषाच्या वेशभूषेत सहभाग घेतला। आणि त्यांचं महापरिनिर्वाण आज या वैशाख पौर्णिमेनिमित्त ज्या झालं त्या तथागत भगवान बुद्धांच्या या शुभदिनानिमित्त मी सांगलीकर व सांगली शहरातील सर्व बौद्ध बांधवांना भिक्खू संघातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। मी प्रथमच मी सांगलीचाच विद्याजवळ माझं गाव असल्यामुळं मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे एक सौभाग्य प्राप्त झालं, त्याबद्दल मी स्वतःला प्रथम धन्य समजतो। तर आता या प्रसंगी तथागत हे विश्ववंदनीय, विश्वाला शांतीचा मार्ग देणारे विश्वगुरु, प्रथम मनोवैज्ञानिक, अध्यात्माचे प्रणेते आणि जगाकडे, या विश्वाकडे, सर्वाकडे, प्राणीमात्राकडे महाकरुणेच्या दृष्टीनं नजरेनं बघणारे असे भगवान बुद्ध, त्यांचा आज संपूर्ण जगामध्येच त्यांचा हा उत्सव साजरा होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपण नागरिक अतिशय कर्तव्य भावनेनं हा दिन साजरा करत आहात। त्याबद्दल आता जास्त काय बोलता येणार नाही, कारण आजचा दिन सर्वच आपला सणाचा आणि उत्साहाचा, खुशीचा दिवस असल्यामुळं या दिवशी पुन्हाच तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा, कोटी कोटी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय भारत।